नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, खूप दिवसापासून विद्यार्थ्यांची मागणी होती की सर आपण करंट अफेअर्सवर किंवा चालू घडामोडीवरती प्रश्नसंच बनवावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती। मग या ठिकाणी आजपासून आपण चालू घडामोडीचा प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत। मग या ठिकाणी पहा, ज्या पुस्तकातून आपण हा प्रश्नसंच पाहणार आहोत हे काय पुस्तकाचं नाव काय, आपल्या करंट एक्सप्रेस हे आपल्या पुस्तकाचं नाव असणार आहे। टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार संपूर्ण चालू घडामोडी हे काय आहे, या पुस्तकाचं नाव आहे। आणि हे पुस्तक कोणत्या पब्लिकेशनचं आहे मित्रांनो, तर महाराष्ट्र पब्लिकेशनचं हे अतिशय दर्जेदार, अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं पुस्तक आहे मित्रांनो। ओके, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावं असं पुस्तक कोणतं असेल तर ते महाराष्ट्र पब्लिकेशनचं करंट एक्सप्रेस हे पुस्तक आहे। मग या ठिकाणी आजचा आपला सराव प्रश्नसंच आहे आणि तो प्रश्नसंच कितवा आहे तर प्रश्नसंच पहिला आहे। पहा, अतिशय जबरदस्त असा प्रश्नसंच आहे। या ठिकाणी तुम्हाला काय दिलेत त्यांनी, पहा प्रश्न दिलेत, आन्सर दिलेत आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। त्याचबरोबर संपूर्ण ज्या घडामोडी असतील या घडामोडीचा अतिशय डिटेल्समध्ये विस्तृत स्पष्टीकरण सुद्धा काय या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। ओके, मग या ठिकाणी पाहूया आजचा आपला पहिला प्रश्न काय, पहा खालीलपैकी कोणत्या संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद पटकावले। सगळ्यांना माहिती आहे, जे क्रिकेटचे दिवाळे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर ते ऑस्ट्रेलिया संघाने जिंकलेलं आहे। आणि या ऑस्ट्रेलिया संघाने कोणत्या देशाचा पराभव केला होता तर आपल्या भारतालाच नमवून भारताचाच पराभव करून त्यांनी काय केलेलं आहे, हे विजेतेपद पटकावलेलं आहे। मग याच्यावरती तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा पहा, स्पष्टीकरण सुद्धा पुस्तकामध्ये डिटेल्समध्ये दिलेलं आहे। पहा, मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न अजून विचारला जाऊ शकतो की नाही की WTCचा फायनल म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल कोणत्या ठिकाणी झाला, कोणत्या मैदानावरती झाला, पहा तर तो ओव्हल या मैदानावरती झाला होता। हे ओव्हल हे मैदान कोणत्या देशामध्ये आहे, पहा तर हे इंग्लंड देशामधील मैदान आहे। लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला काय वाटतं मॅच कोणामध्ये झाली, ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये झाली आणि कोणत्या ठिकाणी झाली तर ओव्हलमध्ये झाली। मग हे ओव्हल कुठलं असेल, भारतातलं तर नाही, मग हे आपल्याला वाटतं ऑस्ट्रेलियामधलं असेल, पण लक्षात ठेवा ही कोणत्या ठिकाणी झाली, इंग्लंड या ठिकाणी झाली। त्याचबरोबर हे जो फायनल मॅच झाली चॅम्पियनशिपची, या शेवटच्या सामन्याचा सामनावीर कोण होता तर तो होता ट्रेव्हिस हेड होता। आणि या स्पर्धेमध्ये 2023 आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही जी स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोणता होता तर जो रूट हा खेळाडू होता। हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे, इंग्लंड देशाचा आहे। आणि सर्वाधिक बळी म्हणजे सर्वाधिक विकेट कोणी घेतले तर ते नाथन लिओननी घेतले। नाथन लिओन कोणत्या देशाचा खेळाडू आहे मित्रांनो तर तो ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे। खूप डीपमध्ये या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण सूचना, आपण मित्रांनो तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव आणि अतिशय दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे। ओके, मग या ठिकाणी पहा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, पहा तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीच्या 2011 पासून 2022 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील। आणि या प्रश्नपत्रिका कशा भेटतील तुम्हाला, उत्तरासहित म्हणजे आन्सर की सहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मित्रांनो। ओके, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तलाठी भरतीसाठी अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय सुटसुटीत, अतिशय डीपमध्ये अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग मित्रांनो तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीमध्ये 180 पेक्षा जास्त म्हणजे 180 प्लस मार्क काय सहज घेऊ शकता। एवढ्या डीपमध्ये काय आपल्या या ठिकाणी नोट्स आहेत। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटतील, पहा मराठी विषयाच्या भेटतील, इंग्रजी विषयाच्या नोट्स भेटतील, त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ता विषयाचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोट्स भेटतील। ओके, त्याचबरोबर संपूर्ण जीकेच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील। मग त्याच्यामध्ये पहा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल आणि अर्थशास्त्र असेल, या सगळ्या विषयांच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। ओके, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर फक्त 150 रुपये ह्या सगळ्यांची किंमत आहे। परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर अजून सुद्धा चालू आहे। जर तुम्ही आपल्या ऑफरमध्ये आज ही टेस्ट सिरीज घेतली
तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे 99 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो, तर गुगल पे असेल किंवा फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा काय करायचा आहे एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला मला सेंड करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपवरती मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज तलाठी भरतीच्या 2011 पासून 22 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका ते सुद्धा आन्सर की सहित उत्तरासहित आणि तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, पुढचा प्रश्न पहा. नोवाक जोकोविचने कितवे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावीत नवीन इतिहास रचला. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, एखादी गोष्ट नवीन झाली असेल पहिली झाली असेल तर त्या ठिकाणी काय असतो आपल्याला प्रश्न येण्याची दाट शक्यता असते, जास्त चान्स असतो. ओके, मग नोवाक जोकोविचने कितवं ग्रँड स्लॅम जिंकला आहे, तर ऐतिहासिक असं 23वा ग्रँड स्लॅम त्याने या ठिकाणी जिंकलेला आहे. या ठिकाणी खाली उत्तर पण दिलेले आहेत, तुम्ही ते पण वाचू शकता. ओके, मग या ठिकाणी याचं जर स्पष्टीकरण पाहायचं झालं पहा तर काय पहा, नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन फायनल पहा 23वं ग्रँड स्लॅम कोणत्या स्पर्धेमध्ये जिंकलेला आहे, फ्रेंच ओपन. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी कोणाचा पराभव केला पहा, तर कॅस्पर रुडवर याचा पराभव करून त्याने हे विक्रमी 23वं ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही, सध्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता खेळाडू कोणता आहे, तर तो कोणता आहे आता नोवाक जोकोविच आहे. किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत त्याने, एकूण 23 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. आणि तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे मित्रांनो, तर तो सर्बिया या देशाचा तो काय आहे खेळाडू आहे. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे पहा, राफेल नदाल आहे 22 आहेत. हा कोणत्या देशाचा आहे, फ्रान्सचा आहे. आणि रॉजर फेडर 20 ग्रँड स्लॅम स्वित्झर्लंडचा. वारंवार लक्षात ठेवायचं बरं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या स्पर्धेवरती ग्रँड स्लॅम वरती तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न किती असणार आहे आता या ठिकाणी आपला 3 नंबरचा प्रश्न असणार आहे. काय विचारले पहा या ठिकाणी, रवी सिंह यांची कोणत्या संस्थेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग रवी सिंह हे जे आहेत यांची रॉचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली पहा. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपलं, रॉचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मग रॉचा फुल फॉर्म काय होतं पहा, तर रॉचा फुल फॉर्म काय, रिसर्च अँड अनालिसिस विंग आहे. रॉची स्थापना कधी झालेली आहे प्रश्न विचारू शकतात. मग स्थापना कधीची आहे, 21 सप्टेंबर 1968 काय झाली होती, रॉची स्थापना झाली होती. आणि रॉचं ब्रीद वाक्य काय, धर्मो रक्षती रक्षिता. काय, धर्मो रक्षती रक्षिता हे काय रॉचं ब्रीद वाक्य आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो किती दर्जेदार पुस्तक आहे. या ठिकाणी काय पूर्णपणे डीप मध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आपला 4 नंबर. बिपरजॉय चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशानं केलं. मग बिपरजॉय हे जे चक्रीवादळ होतं या चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केलं होतं, तर ते बांगलादेशने केलं होतं पहा. ओके, मग या ठिकाणी हे बिपरजॉय हे जे काय बांगलादेशी शब्द आहे, बांगलादेशने सुचवलं होतं. मग याचा बांगलादेशी भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ काय होतो, तर बिपरजॉय म्हणजेच काय आपत्ती असा या शब्दाचा अर्थ होतो. ओके, या ठिकाणी खालचं स्पष्टीकरण बघण्याची तुम्हाला जास्त काही आवश्यकता नाही पहा त्या प्रश्नामध्ये. पुढचा 5वा प्रश्न काय पहा, 2023चा महिला T20 वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला. मग 2023चा महिला T20 वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला होता मित्रांनो, तर हा सुद्धा ऑस्ट्रेलिया संघानेच जिंकला होता पहा. ओके, मग ऑस्ट्रेलिया संघाने कोणत्या संघावरती मात करीत ही स्पर्धा जिंकली होती, तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा या ठिकाणी काय केला होता, पराभव केला होता पहा. काय केलं होतं पहा, ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड येथे झालेल्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करत 6व्यांदा विक्रमी पुन्हा सुद्धा पहा 6व्यांदा काय महिला T20 विश्वचषक जिंकला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑस्ट्रेलियाने कितव्यांदा महिला विश्वचषक जिंकला आहे किंवा किती वेळा महिला विश्वचषक जिंकला आहे, तर किती वेळा, 6 वेळा. कोणाला नमून, दक्षिण आफ्रिकेला नमून. आणि ही विश्वचषक स्पर्धा कुठे झाली होती, तर ही न्यूझीलंड या ठिकाणी झाली होती पहा. ओके, मग विजेता कोण आहे पहा, ऑस्ट्रेलिया आहे. उपविजेता कोण आहे, दक्षिण आफ्रिका, हे तर आपण पाहिलंच. ओके, आणि सामनावीर कोण ठरली होती पहा, बेत मुनी ही जी ऑस्ट्रेलियाची बॅट्समन आहे, ही बॅट्समन खेळाडू काय झाली होती या सामन्याचा सामनावीर ठरली होती. ओके, आणि या वर्ल्ड कपचा मालिकावीर कोण ठरलेले पहा, SS गार्डनर ऑस्ट्रेलियाचीच खेळाडू आहे. आणि पुढचा जो वर्ल्ड कप आहे तो कधी होणार आहे, 2024ला होणार आहे. कोणत्या देशामध्ये होणार आहे, तर तो बांगलादेश या ठिकाणी होणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे.
पुढचा प्रश्न आपला 6 नंबर. जागतिक बँकेच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अजय बांगा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, एवढी मी खात्री देतो. म्हणजे आमचे मित्र जे आहेत ना, हे महाराष्ट्र पब्लिकेशन असणारे आमचे मित्र आहेत, विठ्ठल बडे यांनी अतिशय दर्जेदार असं हे पुस्तक बनवलेलं आहे मित्रांनो. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा, जागतिक बँक ही काय आहे? एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. या संस्थेची स्थापना कधी झाली होती पहा, तर ती 27 डिसेंबर 1945 रोजी काय झाली होती? या संस्थेची म्हणा किंवा जागतिक बँकेची स्थापना झाली होती. जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी पहा, वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. वॉशिंग्टन DC कोणत्या देशामध्ये आहे? तर ते अमेरिकेमध्ये आहे, लक्षात ठेवा. वारंवार प्रश्न विचारला जातो. जागतिक बँकेची स्थापना कधी झाली याच्यावरती पण विचारला जातो, आणि मुख्यालय कुठे आहे याच्यावरती पण. आणि आताचे अजय बांगा हे जागतिक बँकेचे कितवे प्रेसिडेंट किंवा कितवे अध्यक्ष झाले आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ते कितवे अध्यक्ष झाले आहेत? तर ते 14वे प्रेसिडेंट किंवा 14वे अध्यक्ष झाले आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबर. डॉक्टर माणिक सहा यांनी 2023 मध्ये कोणत्या भारतीय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? मग डॉक्टर माणिक सहा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत सध्या? तर ते त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय होतंय, आन्सर मी सांगण्याच्या अगोदर दिसत आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते महत्त्वाचं नाही. तर इथं प्रश्न काय आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, माणिक सहा यांनी काय केलंय? दुसऱ्यांदा त्रिपुरा या राज्याची काय मुख्यमंत्री पदाची काय केलेली आहे? शपथ घेतलेली आहे. म्हणजे विचारू शकतात की नाही, डॉक्टर माणिक सहा हे त्रिपुराचे कितव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत? तर दुसऱ्यांदा झाले आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर याचा अजून काही विश्लेषण दिलेलं असेल पहा या ठिकाणी, नक्कीच ते विश्लेषण सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. मग या ठिकाणी पहा, ही जी त्रिपुराची निवडणूक झाली होती या ठिकाणी भाजपाने किती जागा जिंकल्या होत्या पहा, तर एकूण 32 जागा जिंकल्या होत्या. किती पैकी 32? तर एकूण 60 पैकी 32 जागा या ठिकाणी भाजपाने जिंकलेल्या आहेत. आणि त्रिपुराचे राज्यपाल कोण आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्रिपुराचे राज्यपाल कोण आहेत? सत्यदेव नारायण आर्य हे काय आहेत? त्रिपुराचे राज्यपाल आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा आपला 8 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी पहा, न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयाचे पहिले भारतीय अमेरिकन न्यायाधीश कोण बनले आहेत? मग पहिले भारतीय अमेरिकन न्यायाधीश कोण बनले आहेत? तर अरुण सुब्रमण्यम. कोणत्या न्यायालयाचे पहा? न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयाचे. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न 9 नंबरचा पहा. काय विचारलंय? सलग दुसऱ्यांदा मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? मग सलग दुसऱ्यांदा मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर ती कॉनरॅड संगमा यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? सलग दुसऱ्यांदा मेघालयची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. कॉनरॅड संगमा यांचा पक्ष कोणता आहे किंवा यांची पार्टी कोणती आहे याच्यावरती सुद्धा नाव विचारलं जाऊ शकतं. मग त्यांचं नाव काय? नॅशनल पीपल्स पार्टी. लक्षात ठेवा, कोणता? नॅशनल पीपल्स पार्टी. त्याच्यानंतर मेघालय विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 60 आहे. आणि राज्यपाल कोण आहेत? तर ते फागू चव्हाण हे काय आहेत? मेघालयचे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न 10 नंबर. शाश्वत विकासाची उद्दिष्ट मोजणारे भारतातील पहिले शहर कोणते? काय? शाश्वत विकासाची म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं उद्दिष्ट मोजणारं भारतातील पहिलं शहर कोणतं आहे मित्रांनो? तर ते भोपाळ हे शहर आहे. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, आता ते माहिती आहे सगळ्यांना, तुम्हाला मध्य प्रदेशची राजधानी आहे. पण आता या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की शाश्वत विकासाची उद्दिष्टे कधीपासून कधीपर्यंत आहेत पहा, तर 2016 पासून 2030 पर्यंत, म्हणजे ह्या 15 वर्षाच्या कालावधीसाठी ही उद्दिष्ट आहेत. किती उद्दिष्ट आहेत पहा, किती ध्येय आहेत? एकूण 17 ध्येय आहेत. आणि या ध्येयासाठी काय आहेत? 169 काय आहेत? विशिष्ट लक्ष्य आहेत. म्हणजे याच्यावरती सुद्धा प्रश्न असू शकतो की नाही, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये एकूण किती ध्येय ठरवण्यात आली आहेत? तर एकूण 17 ध्येय ठरवण्यात आली आहेत. आणि किती लक्ष्य ठरवण्यात आली आहेत? तर 169 लक्ष्य ठरवण्यात आले आहेत. ओके, पुढचा प्रश्न आपला 11 नंबर. आरबीआयने नुकत्याच कोणत्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत किंवा चलनातून काढून घेतल्या आहेत? कोणत्या नोटा काढून घेतल्या? 2000च्या नोटा. तुमच्याकडे असतील तर तुम्हाला टेन्शन नसेल, माझ्याकडे तर काय नाहीत नोटा 2000च्या. ओके, मग या ठिकाणी काय सांगितलंय पहा, ही नोट कधी चलनातून काढून घेण्यात आली पहा, 19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घोषणा केली की ते चलनातून 2000 रुपयांच्या नोटा काढून घेतील. ह्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची शेवटची तारीख किती आहे पहा,
30 सप्टेंबर 2023 ही काय आहे शेवटची तारीख असणार आहे. आता याच्या अगोदर कधी नोटबंदी केली होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा 8 नोव्हेंबर 2016 रोजी काय केली होती मोदी सरकारने देशात नोटबंदी केली होती. त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं पहा 1000 रुपयाची नोट आणि 500 रुपयाच्या नोटा काय केल्या होत्या या ठिकाणी चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा 12 नंबर काय विचारलंय अर्जुन मेघवाल यांची नुकत्याच कोणत्या मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मग अर्जुन मेघवाल यांची नुकतीच कायदा मंत्रीपदी काय करण्यात आलेली आहे नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे भारताचे सध्याचे कायदा मंत्री कोण आहेत तर अर्जुन मेघवाल आहेत. यांनी कोणाची जागा घेतली पहा किरेन रिजिजू यांच्या जागी यांची काय करण्यात आली नियुक्ती करण्यात आली. आणि भारताचे पहिले कायदा मंत्री प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही विचारला जाऊ शकतो आणि विचारलेला पण आहे. भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण किती नंबर असणारे प्रश्न आपला आता या ठिकाणी पहा 14 नंबर नाही सॉरी 12 नंबर प्रश्न आहे 13 नंबर आहे. काय होतं या ठिकाणी मित्रांनो पुस्तक असल्यामुळे ते काय होतंय या बाजूला काय करावं लागते PDF सारखावं लागते त्याच्यामुळे थोडा गोळ होतोय ऍडजस्ट करून घ्या. परंतु तुम्ही जर प्रश्नाचा दर्जा पाहिला असेल तर हे प्रश्न काय आहेत अतिशय दर्जेदार अतिशय स्टँडर्ड असे काय या ठिकाणी प्रश्न आहेत. मग काय विचारलंय संजीव सोनावणे यांची नुकतेच कोणत्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मग यांची कोणत्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. कोणाची संजीव सोनावणे यांची. लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न काय 14 नंबर नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले. मग नवीन संसदेच्या इमारतीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं नरेंद्र मोदी यांच्या करण्यात आलं होतं. याच्यावरती काय खूप मोठा वादंग झाला होता. विरोधी पक्षाने काय केली होती टीका केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की उद्घाटन कोणी केलं पाहिजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन केलं पाहिजे असं त्यांची इच्छा होती. ओके, पण आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही कोणी उद्घाटन केलं. मग ते कोणी केलं नरेंद्र मोदी यांनी केलं. कधी केलं 28 मे 2023 रोजी. ओके, आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं विचारलं जाऊ शकतं आपल्याला नवीन नवीन संसद भवनामध्ये लोकसभेची किती सदस्याची क्षमता आहे किती सीट आहेत तर 888 सीट आहेत आणि राज्यसभेमध्ये किती असतील 382 असतील. ओके, त्याचबरोबर याचं जे डिझाईन आहे नवीन संसद भवनाचं हे कोणी केलेलं आहे विमल पटेल यांनी याची डिझाईन केलेली आहे. आणि याचा आकार कसा आहे किंवा रचना कशी आहे पहा तर हे त्रिकोणाकृती आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर नुकताच MH51 हा नोंदणी क्रमांक कोणत्या शहराला देण्यात आलेला आहे. मग नुकताच MH51 हा नोंदणी क्रमांक कोणत्या शहराला देण्यात आलेला आहे इचलकरंजी या शहराला देण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे इचलकरंजी ही काय झालेली आहे सध्या आता 28वी महानगरपालिका झालेली आहे. लक्षात ठेवा याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. जिथं जिथं तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे ना ते सगळे प्रश्न यांनी काय केलेत या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, मग या ठिकाणी पहा 28वी महानगरपालिका कोणती आहे इचलकरंजी आणि 29वी महानगरपालिका कोणती तर ती जालना. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 16 नंबरचा प्रश्न काय पहा वांद्रे सी लिंकला कोणाचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मग वांद्रे सी लिंकला कोणाचं नाव देण्याची घोषणा केलेली आहे तर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर यांची नाव देण्याची घोषणा केलेली आहे. कोणी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. कधी केली पहा तर वीर सावरकर यांच्या 140व्या जयंती कधी 28 मे 2023व्या जयंती निमित्ताने काय वांद्रे वर्सोवा सी लिंकला नवीन नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न 17 नंबर खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रथमच वंदे भारत एक्सप्रेस चालू करण्यात आली. मग प्रथमच वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली या ठिकाणी ऑप्शन दिलेत आपल्याला त्यापैकी आसाम राज्यामध्ये आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवा गुवाहाटी ते न्यू जलपागुडी जोडणाऱ्या आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला कोणी हिरवा झेंडा दाखवला तर तो पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी यांनी याचं काय केलं उद्घाटन केलं किंवा हिरवा झेंडा दाखवला. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला विचारलं जाऊ शकतं की पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत धावली तर ती कुठून कुठपर्यंत धावली होती दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली होती. कधी 15 फेब्रुवारी 2019. खूप IMP आहे खूप महत्त्वपूर्ण आहे याच्यावरती फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न पहा IPL 2023च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंगने कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. मग चेन्नई सुपर किंगने कोणाचा पराभव केला होता गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. पुढचा प्रश्न पाहू आपण
त्याच्या अगोदर या ठिकाणी पहा IPL बद्दल त्यांनी काय केले, काही माहिती दिली, ॲडिशनल स्पष्टीकरण दिलेले ते पाहूया आपण. IPL 2023चा विजेता कोण आहे, तर तो आहे चेन्नई सुपर किंग म्हणजेच आपला सगळ्यांचा आवडता CSK. उपविजेता कोण आहे, गुजरात टायटन्स. पर्पल कॅप कुणाला मिळाली पहा, मोहम्मद शमीला मिळाली. कोणत्या संघाचा आहे हा, गुजरात जायंट्स आणि गुजरात टायटन्स. गुजरात जायंट्स काय होतं, गुजरातच्या संघाच्या पहिल्या संघाचं नाव होतं. ऑरेंज कॅप कोणाला मिळाली, शुभमन गिल. हा सुद्धा कोणत्या खेळाडूचा संघाचा आहे, कोणत्या संघाचा खेळाडू आहे, तर हा सुद्धा गुजरात टायटन्सचाच खेळाडू आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात भारताच्या मागील 20 वर्षात सर्वात मोठा रेल्वे अपघात झाला. सगळ्याला माहिती आहे कुठं झाला हा, ओडिसामध्ये झाला होता. या ठिकाणी काय झालं पहा, कोणकोणत्या रेल्वेची एकमेकांना टक्कर झाली पहा, तर या ठिकाणी पहा कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन काय झाला, अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठा अपघात झाला होता. मग सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत, अश्विनी वैष्णव आहेत. आणि स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते, तर ते जॉन मथाई होते. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा 20 नंबर, सौरभ गांगुली यांची नुकतेच कोणत्या राज्याच्या टुरिझम ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.